नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, अवघ्या काही दिवसांमध्ये 2026 या नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. या आगामी नवीन वर्षामध्ये सर्वसामान्य जनतेला एक मोठा दिलासा मिळणार आहे. कॉम्प्रेस नॅचरल गॅस म्हणजेच CNG आणि घरगुती पाईपद्वारे वापरल्या जाणाऱ्या PNGच्या किमती कमी होणार आहेत. पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्ड यांनी 1 जानेवारी 2026 पासून नवीन किमती लागू होणार असल्याची अधिकृत माहिती दिलेली आहे. एका विशेष मुलाखतीमध्ये PNGRBचे सदस्य AK तिवारी म्हणाले की नवीन टॅरिफ रचनेमुळे प्रति युनिट 2 ते 3 रुपयांची मदत होणार आहे आणि बचत होणार आहे. यात थेट फायदा हा सर्वसामान्य जनतेला सरकारने देण्याचं ठरवलं आहे. यामध्ये PNGRBचे नवीन युनिफाईड टॅरिफ स्ट्रक्चरची जी घोषणा केली आहे, यामध्ये झोनची संख्या 3 वरून 2 करण्यात आली आहे. त्यामुळे टॅरिफ सिस्टीम सोपी झाली आहे. 2023मध्ये अंतरावरती आधारित 3 झोन तयार करण्यात आले होते. यामध्ये 200 किलोमीटरपर्यंतसाठी 42 रुपये, 300 ते 1200 किलोमीटरसाठी 80 रुपये आणि 1200 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी 107 रुपये टॅरिफ होता. मात्र आता यामध्ये बदल करण्यात आला आहे. यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही 3 दरांचं तर्कसंगतीकरण केलं आहे आणि आता केवळ 2 झोन ठेवलेत. पहिला झोन संपूर्ण भारतातील CNG आणि घरगुती PNG ग्राहकांना लागू होईल. या झोनसाठी 54 रुपये टॅरिफ राहणार आहे, जे आधी 80 रुपये होते आणि 107 रुपये होते. या नवीन दर रचनेचा फायदा भारतामध्ये कार्यरत असणाऱ्या 40 शहर गॅस वितरक कंपन्यांच्या 312 भौगोलिक क्षेत्रातील ग्राहकांना होणार आहे. याचा फायदा CNG वापरणाऱ्या वाहतूक क्षेत्राला आणि स्वयंपाकासाठी PNG वापरणाऱ्या जनतेलाही होणार आहे. आता या दरांचे संपूर्ण फायदे ग्राहकांना द्यावेत आणि यासाठी आम्ही नियमितपणे लक्ष ठेवणार असल्याचीही माहिती त्यांनी दिलेली आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं सर्वसामान्यांसाठी ही एक आनंदाचीच बातमी म्हणायला हवी. येत्या 1 जानेवारीपासून CNG आणि घरगुतीच्या PNG या वापरासाठीचे इंधनाचे दर कमी होणार आहेत. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.